नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तुम्ही काल बघितलाच कालचा ब्लॉग. तर आम्ही काल पंढरपूरला आलो आहे आणि पांडुरंगाचं, रुक्मिणी मातेचं, चंद्रभागेचं दर्शनही झालं आमचं काल. आम्हाला जायचं होतं तारापूरला. नाश्ताही करून आम्ही आता तारापूरला जाणार होतो. उडीदवडा मागवला होता नाश्त्यासाठी आणि चला आता नाश्ता करून आम्हाला जायचं आहे तारापूरला. नंतर आम्ही गेलो मिस्टरांच्या मावशी, मोठ्या मावशी आहेत त्यांच्याकडे. तर हे आहे पंढरपूरमधलं भाजी मार्केट. तर मार्केटमध्ये भाजीच्या तिथं त्या बसतात भाजी विकत. तर त्यांच्या फोन करा, फोन का लागला नाही तुमचा? म्हणलं लावा, म्हणलं विचारावं आहे का नाही. परत म्हणलं चला जाऊन येऊया म्हणून जायचं तारापूरला. हा आलो होतो कार्यक्रमाला. ती बोलवले त्यांचा कसला कार्यक्रम आहे? हा स्विच ऑफ पडलाय. फोन लागला नाही. हा लागला नाही, म्हणलं फोन करावं विचारावं आहे का तुम्ही. नाही पापनसला गेला असला तर हा दोघं झालोय बसनी. दर्शन ही करू गाठ तर घेऊन जावं. थोडा वेळ थांबलो, गप्पाही मारल्या. नंतर मावशीनी चहा मागवला, चहाही घेतला. आणि जाताना रोडमध्येच होतं हे मार्केट. तर म्हटलं त्यांना जाऊन भेटून बोलून जावं. असं पण होत नाही ना कधी जायचंही, पण आलोय तर चला म्हटलं. नंतर आम्हाला वांगी आणि गावरान गवार घ्यायची होती. तर इकडची वांगी चवीला खूप छान लागतात. तर वांगी आणि गावरान गवार घेतली. तर इकडं पुण्याला ही जास्त भेटत नाही, म्हणून मग तिथूनच दिसल्यावरती छान म्हटलं, छान दिसले तर चला घेऊ आपण. आज रिटर्न पण जायचं होतं ना माघारी, त्यामुळं एका दिवसात जाणार असल्यामुळं मग घेतली. नाहीतर असं राहणार ही असल्यावरती नसती घेतली. चला आता आम्ही चाललोय तारापूरला ननंदबाईच्या घरी. वारंही सुटले, ऊन पण न पडले. 11:15 वाजलेत. आम्ही आता चाललो होतो तारापूरला. भाची आली होती, तिचे चुलत काका आणि चुलत भाऊ. आम्ही आलो होतो आता तारापूरमध्ये, त्यांच्या घराजवळच. इथून आता जवळच आहे त्यांचं घर. आणि इकडं जास्त करून ऊसाची शेती जास्त होते. काय ग चला काय रे उड्या मारायला लागला रे. हा आहे आमचा भाचा आदित्य. तर तो खूप खुश झाला होता. तो तर उड्या मारून नाचतच होता आम्ही गेल्यावरती. मग नंतर माझ्याजवळ येऊन त्यांनी मिठी मारली. त्यांनी तुळजापूरची परडी नवीन आणली होती आणि ते आज परड्या भरायच्या होत्या बायकांना बोलवून, आणि त्यासाठीच हा कार्यक्रम होता. नंतर सगळा कार्यक्रम ही झाला, जेवण ही झालं. आणि त्यांच्या घरामागच ही आंब्याची नंतर नारळाची अशी झाडं आहेत. तर खूप छान आहेत झाडं. तर आता आम्ही चाललो होतो, म्हटलं थोडंसं शूट घ्यावं. तर कार्यक्रम ही आणि आता आम्ही चाललोय. तर चला वन डे रिटर्न चाललं होतं आमचं. तर चला आता चाललोय. इकडं मनीषाताई पुरी पण चालल्यात सोडायला.
पलीकडच्या साईडला जांभळं विकणाऱ्या आजी होत्या, तर मिस्टरांना म्हणलं जावा जांभळं घेऊन या, कारण आम्ही यायच्या आधीच यशचं खूप चाललं होतं जांभळं खायचेत. मग म्हणलं आता दिसले तर घेऊन या. हे सुंदर अशी जांभळं गावरान. खायचं का तुला? हा चांगलं आहे का तुला? का धर परत धर राधा घेतली द्या. नंतर आम्ही पंढरपूरमध्ये आलो. पंढरपूरमध्ये आल्यानंतर लगेचच आम्हाला गाडी मिळाली आणि आता आम्ही पुण्यामध्ये आलो आहे, दिवे घाटामध्ये. तर दिवे घाटामधला हा नजारा खूप सुंदर वाटत होतं, एकदम असं स्वर्गात असल्यासारखंच वाटत होतं. खाली सगळ्या लाईटिंग हे आणि वरती आम्ही असं. तर खूप असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. धन्यवाद.